चला नाणेफेकी जिंकून या ठिकाणी साई कृपा श्रीवर्धन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते किंग कोळी भरटकर संघाला. सलामीची जोडी या ठिकाणी किंग कोळी भरटकर संघाकडनं जर आपण पाहायला गेलात तर रुचित शिवदीप. किंग कोळी भरटकर संघाकडनं या ठिकाणी सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शिवदीप आणि रुचित पाटील या नावाची चर्चा मागील वर्षी देखील जर आपण पाहायला गेलात तर आयोजकांनी सांगितलं खरोखरच अफलातून खेळ ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच सर्वांच्या मनावरती अधिराज्य ज्यांनी गाजवलं. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली होती, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तोच रुचित पाटील आज या ठिकाणी काळिंजेच्या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या समोर आहे तितक्या ताकदीचा गोलंदाज जर आपण पाहायला गेला तर गौरव बोरकर. श्रीवर्धन तालुक्यामध्ये याची चर्चा आहे, यशस्वी कर्णधार म्हणून आज यांना देखील संबोधलं जातं. ओहो, काय क्रिकेट पाहायला मिळालं, जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरले. एक अष्टपैलू खेळाडू आहेत गौरव बोरकर. निश्चितच जर हा सामना आपण पाहायला गेला तर किंग कोळी भरटकर साई कृपा श्रीवर्धन असा नव्हे तर हा सामना निश्चितच गौरव बोरकर विरुद्ध रुचित पाटील असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्या दर्जाचा खेळ दोघांकडून सुद्धा पाहायला मिळत असतो. उरणसारख्या ठिकाणी देखील जर आपण पाहायला गेला तर श्रीवर्धनचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. साई कृपा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता. साई कृपा श्रीवर्धन संघात खेळताना आपण पाहिला रुचित पाटील, त्यानंतर साई कृपाचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला खेळ त्या ठिकाणी दोन्ही संघांकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतो. श्रीवर्धन तालुक्यातील एक नामवंत संघांमधून या ठिकाणी दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. 9+1 चेंडू गेलाय खाडीमध्ये. 9+1 जर आपण पाहायला गेला तर या ठिकाणी दोन धावाच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर 2 चेंडू 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच रुचित पाटील यांची ओळख आहे, अफलातून खेळ सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं.
शिवदीप आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला किंग कोळी भरटकर संघाकडनं पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहायला गेलं तर रुचित पाटील आहे. स्ट्राईकला शिवदीप. गोलंदाजीसाठी जर आपण पाहायला गेलं तर गौरव बोरकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हातानं. ओ हो, काय कमालीचं क्रिकेट पाहायला मिळाले बघा. शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. डिक्लेअर झोन निवडले गेले. एकच धाव मिळाली. चेंडू जर आपण पाहायला गेलं तर 3 चेंडू आपल्याला धावसंख्या आपण पाहिला तर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गौरव बोरकर अवांतर धाव पंच या ठिकाणी वळतायत सांगतायत. वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला आहे बघा. यासाठी रुचित पाटील ओळखले जातात. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळत असतं. ओ हो, रॉंग कॉल पाहायला मिळाला होता परंतु त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. फलंदाज शिवदीप पाहायला मिळाले. टू शेवटच्या 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. ओ हो, बघा घोर चुकी केली आहे रुचित पाटीलने. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रुचित पाटील सारखा फलंदाज इथे मात्र बाद झाला आहे. अगदी मी म्हटलं होतं हा सामना साईकृपा श्रीवर्धन किंग कोळी भरटकोल नव्हे तर हा सामना रुचित पाटील आणि गौरव बोरकर असा हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गौरव बोरकर यांची खासियत आहे यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जातात. श्रीवर्धन तालुक्याची एक वेगळीच ओळख आहे. मग साईकृपा श्रीवर्धन संघ आला त्याच्यानंतर मग गौरव बोरकर यांचं नाव, अक्षय पुसाळकर यांचं नाव, मग संपूर्ण संघ आहे. जबरदस्त संघ या ठिकाणी बांधला गेलाय. हो हो, काय चेंडू होता. डॉट चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाची सांगता झाली. एक फलंदाज डगआउटकडे आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच रुचित पाटीलच्या रूपामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 1 समाप्त. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय पुसाळकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. अक्षय पुसाळकर एक मोठं नाव आहे. यंदाच्या हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा श्रीवर्धन तालुक्यातील हा खेळाडू अक्षय पुसाळकर इन ॲक्शन मैदानामध्ये पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. कमालीचा खेळ सातत्यानं पाहायला मिळाला अक्षयकडून. ओ हो, बघा चांगला खेळ या ठिकाणी. फंबल पाहायला मिळाले. चेंडू चाललाय सीमा रेषा पार करताय क्षेत्ररक्षक चुकी. अक्षय पुसाळकर यांच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. शिवदीपच्या बॅटमधून निघाला खणखणीत चौकार. काय फुलातून खेळ पाहायला मिळतोय. भरटकर संघ जर रुचित पाटील सारखा फलंदाज जर डगआउटकडे वळल्यानंतर देखील ती कमान सांभाळण्याची ताकद जर आपण पाहायला गेलात ना तर मागील खेळाडू जर त्यांचा बॅटिंग लाईनअप पाहायला गेला तर तितकंच मजबूत आहे. मग मनीष पाटील असतील, उमेश असतील, अनेक खेळाडू आहेत, संकेत असतील. ओ हो, चांगला खेळ पाहायला मिळते बघा. खूप चांगलं क्रिकेट. एक चौकारनंतर जर आपण पाहायला गेलात ना तर क्रिकेट इन शॉट पाहायला मिळालं. सिंगल धावा घेतली. धावसंख्या त्या ठिकाणी दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 11 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय भरटकर संघ. ओ हो, काय स्ट्रोक आहे. परंतु तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण वारंवार आपण पाहत असतो ते म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली गेली तर 12 धावा. 3 चेंडू 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवदीप पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता. फलंदाज बाद जर आपण पाहायला गेलं ना संचित या ठिकाणी डगआउटकडे वळताना पाहायला मिळत आहेत. परंतु याच फलंदाजाची चर्चा आहे. अक्षय आपल्याला पाहायला मिळत असतात सातत्याने. रुचित पाटील यांच्या सलामीसाठी जर आपण पाहायला गेलं तर अक्षय येताना पाहायला मिळत असतो. परंतु काही कारणास्तव या ठिकाणी लेट आपल्याला फलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षयाला मिडल ऑर्डरमध्ये. गोलंदाजीसाठी अक्षय पुसाळकर. ओ हो, सुरेख फटका. परंतु मी म्हटलं होतं परीक्षेची चर्चा केली जाते सातत्यानं. किंवा जर आपण पाहायला गेलात ना तर परीक्षेत एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याची चर्चा सुद्धा केली जाते. म्हणून तर की काय चांगला संघ या ठिकाणी बांधला ते म्हणजे साईकृपा श्रीवर्धन संघ गौरव बोरकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संघ खेळताना पाहायला मिळते. परंतु त्यांच्यासमोर देखील तितक्या ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बघा काय घडले. डॉट चेंडू
एक डिक्लेअर धावा या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झाले. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहेत. अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना करतायत सिद्धार्थ. ओ हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती अक्षय देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याचा सामना करतोय शिवदीप. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ओ हो, काय कमालीचं ग्राउंड शॉट पाहायला मिळते बघा. कार्पेटच्या सहाऱ्याने चांगला फटका खेळला होता. फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी अक्षय आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवरती येताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं साई कृपा श्रीवर्धन संघाकडनं. परंतु भरटकर संघ देखील काही कमी नाही आहे. यंदाच्या हंगामामध्ये देखील त्यांनी देखील आपल्या नावाचा डंका काय जबरदस्त खेळ, परंतु पंच आमच्याकडे वत आहेत. अवांतर धाव वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला आहे. एक धाव या ठिकाणी भेट दिली जाते. ओ हो, सूर्यरेख फटका या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं ना तर डिक्लरच्या झोनमध्ये चेंडू पाठवलाय. एकच धावेने समाधान मानावं लागतो किंग कोळी भरटकर संघाला. बघा दोन्ही संघ त्या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. नो चेंडू बघा, चुकी केली आहे. फलंदाजाला सुवर्ण संधी होती. चांगला खेळ या ठिकाणी, परंतु सिद्धार्थ या ठिकाणी थोडीशी गचाळ गोलंदाजी करताना पाहायला मिळते. बघा पुन्हा एकदा खराब चेंडू. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फलंदाज बाद शिवदीपच्या रूपामध्ये या ठिकाणी झटका लागलाय, परंतु त्याची जागा सांभाळण्यासाठी रोमेश वाघेला आपण मैदानामध्ये पाहतोय. बघा रोमेश चाललेत मैदानाकडे. सिद्धार्थ बघा, चांगली गोलंदाजी त्यांच्यामार्फत सातत्याने पाहायला मिळत असते. सिद्धार्थ देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याची चर्चा देखील आहे, परंतु त्याच्यासमोर देखील तितक्याच कमालीचे फलंदाज आहेत अक्षय आणि रोमेश. ओ हो, बघा थोडीशी स्तब्ध पाहायला मिळाले. चांगला चेंडू, ज्यावेळेला चेंडू पडला त्याच्यानंतर चेंडूने थोडीशी गिरकी घेतली. यष्टीरक्षक तैनात होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन चिपकला गेला. ओ हो, बघा काय घडलं. अक्षयने इथे मात्र घोर चुकी केली आहे मैदानाकडे. जर आपण पाहिलं गेलं ना तर अक्षय बाद झाला आहे, परंतु अक्षयची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं ना तर माटे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु यांची चर्चा आहे. मनीष देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. वाकडण्यासारखी गोलंदाजी, त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असते. चांगला खेळ सातत्याने या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहायला गेलं तर मनीषच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत असतं. कुठेतरी या ठिकाणी थोडासा वेळ झाला, थोडासा उशीर झाला आणि आपल्याला थोडेसे लेट पाहायला मिळत आहेत, परंतु चांगले खेळाडू मनीष देखील आहेत. तिसऱ्या षटकातील जर आपण पाहायला गेलात ना तर तिसऱ्या षटक या ठिकाणी समाप्त झालंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात ना तर मार्गस्थ असणार आहे. चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी किती धावा कुठल्या जातील, किती धावा या ठिकाणी घेतल्या जातील. भरटकर संघाला जास्तीत जास्त धावा या ठिकाणी माराव्या लागतील शेवटच्या 6 चेंडूमध्ये. बघा 20 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 4 खेळाडू सुद्धा डगआउटकडे आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहायला गेलं ना तर 4 चेंडू त्या ठिकाणी बघा माटे गेलेत मैदानाकडे. एक छोटासा फलंदाज आहे, क्रिकेटचा एक चाहता आहे. खरोखरच हा खेळाडू येणाऱ्या भविष्यामध्ये
एक क्रिकेटसाठी नक्कीच एक नाव करू शकेल, कारण का अनेक स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असतो भरटकोल संघाकडनं. कृणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी, शेवटच्या अंतिम षटका ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी डिक्लेअर जर आपण पाहायला गेला तर स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. 21 धाबा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चेंडू धावसंख्या जर आपण पाहायला गेला वाईट चेंडू पाहायला मिळाला बघा. माटे आहे त्या ठिकाणी फलंदाजीसाठी जर आपण पाहायला गेलं ना. ओहो बघा, एक धावा. काय फलंदाजी आहे त्या छोट्याची बघा. रोमेश आले स्ट्राईक वरती. त्या ठिकाणी चेंडू जर आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू धावसंख्या होती 23. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा कुणाल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, 9+1. पुन्हा एकदा संधी मिळते. बघा अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर आपण पाहिलं गेलं तर माटे आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. कुणाल आहेत गोलंदाजीला. ओहो, फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा त्याची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर आता मात्र मनीष पाटीलची एंट्री मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. या फलंदाजाची चर्चा आहे कारण अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी देखील कमालीची त्यांच्याकडे पाहायला मिळत असते. तीन चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील. मनीष पाटील इथे मात्र धावा कुटाव्या लागतील, धावा माराव्या लागतील. स्ट्राईक ऑन मनीष पाटील. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते कृणाल. राईट हँड राऊंड विकेट. ओहो, पहिला चेंडू, मॅचचा पहिला चेंडू आहे मनीष याच्यासाठी. परंतु काय चेंडू आहे. चेंडू जसा पडला तशी उसळी घेतली आणि यष्टी रक्षकाच्या हाताकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा. ओहो, पुण्यांदा. लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळतो. थोडेसे फंबल पाहायला मिळतात मनीष पाटील. बघा इथे मात्र एक मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो. त्या कमालीची फलंदाजी करावी लागेल. ओहो, लगातारचा तिसरा डॉट आणि या ठिकाणी पहिले हाफ या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. मध्यांतर होतोय परंतु मध्यांतरापर्यंत जर गुणफलक जर आपण पाहायला गेलात ना तर जवळजवळ 25 धावा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. हा सामना साई कृपा श्रीवर्धन संघाला जिंकायचा असेल तर 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. बघा कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी असेल, कशा प्रकारे फलंदाजी असेल. भरटकोल संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. बघा सामन्याला झाली सुरुवात. साई कृपा श्रीवर्धन संघाकडे सलामीची जोडी मैदानाकडे. श्रीवर्धन साठी एक
जबरदस्त अष्टपैलू खेळाडू साई कृपा श्रीवर्धन संघाचा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गौरव बोरकरची एंट्री सलामीसाठी जर आपण पाहिलं नॉन स्ट्राईकला अक्षय पुसाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्याच्या समोर जर पाहिलं गेलं ना तर रुचित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाच्या फर्स्ट आणि इनिंगमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर गौरव बोरकर आणि रुचित पाटील यांना आऊट केलं होतं, परंतु आता जर गोलंदाजीला पाहिलं गेलं तर रुचित पाटील आले आहे, समोर गौरव बोरकर आहे. मी मागाशी देखील म्हटलं हा सामना किंग कोळी भरटकोल साई कृपा नसून तर हा सामना रुचित पाटील आणि गौरव बोरकर असा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त लढत सामन्याला सुरुवात झाली आहे. ओहो काय फटका पाहायला मिळाला बघा, अगदी हलक्या हातानं खेळलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते, ती म्हणजेच साई कृपा श्रीवर्धन संघ धावांचा श्री गणेशा. ओहो चांगलं क्रिकेट बघा, अगदी शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी बॅट आपल्याला पाहायला मिळाली. चांगला संपर्क झाला, डिक्लेअर झोनकडे चेंडूला पाठवलं. 2 चेंडू धावा जर पाहायला गेलं तर धावा होत आहेत 2. ओहो कमालीचं क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल किंग कोळी भरटकोल संघाला, कारण त्या दर्जाचा क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला पाहायला मिळत असतो भरटकोल संघाकडनं. ओहो कमालीचा फटका होता, परंतु तिथे मात्र रुचित पाटील सारखा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो बघा काय घडलंय, टॉप एजला लागला चेंडू, भन्नाट वेग होता, क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं. जर ॲक्शन रिप्लेवरती पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा फरार सुद्धा होताना पाहायला मिळाला. 4 धावा, धावसंख्या होती 7. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघा, या ठिकाणी अक्षयने लगातारची दुसरी चुकी केली आहे. धावसंख्या होते दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकात 11 धावा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं ना तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळते. मनीष पाटील सामना करतो गौरव बोरकर. ओहो जबरदस्त माइंडेड क्रिकेट पाहायला मिळते वारंवार. गौरव बोरकर चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळत असते, परंतु मनीष देखील काही कमी नाही आहे, कमालीचा गोलंदाज आहे. ओहो डायरेक्ट हिट फलंदाज या ठिकाणी पंचांचा निर्णय येण्या अगोदरच या ठिकाणी फलंदाज झाले बाद. अक्षय ते मात्र डायरेक्ट बाद होताना पाहिलं बघा. एक्शन रिप्ले वरती जर पाहिलं गेलं ना काय कमालीचा डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. जबरदस्त मी म्हटलं होतं मनीष ह्याच्यासाठी ओळखले जातात, कारण तितका चांगला तो क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. कमालीची गोलंदाजी जर आहेच, फलंदाजी सुद्धा आहे, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून चांगलं पाहायला मिळतं. अक्षय बाद झाले तर न्यू बॅटर मैदानाकडे जर आपण पाहिलं गेलो ना तर परीक्षित आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा थोडंसं कानमंत्र करणं देताना पाहायला मिळतात परीक्षित त्याला गौरव बोरकर. धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे साई कृपा श्रीवर्धन संघाला. ओहो काय कमालीचं चेंडू होतं, परंतु थोडेसे फंबल पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ओहो 1 धावा आहे की डॉट चेंडू आहे? डॉट चेंडू ओके. डॉट चेंडू पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे ती म्हणजेच मनीषाची. ओहो फलंदाज बाद. बघा काय घडलंय मैदानामध्ये, माट्याने कमाल केली आहे. बॅट या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं ना तर बॅटची आतली कडा लागली, यष्टीरक्षकाच्या हाताकडे चेंडू गेला आणि जबरदस्त या ठिकाणी गौरव बोरकर सारखा फलंदाज इथे मात्र माघारी परतलाय. बघा सामन्याला रंगतता येईल, सामना रंगणार आहे. मी म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज. 14 धावांच्या अजूनही आवश्यकता आहे, ती म्हणजेच साई कृपा श्रीवर्धन संघाला. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात न्यू बॅटर मैदानाकडे. ओहो चांगला टॅप पाहायला मिळाला. बघा बॅकफूट वरती आले त्या ठिकाणी आणि
कमालीचा शॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. कारण जर आपण पाहायला गेलात ना extension 400 to stop test messages. Android users can go to settings, safety and emergency. संचित आपल्याला पाहायला मिळते. संचित देखील एक चांगला गोलंदाज आहे. सामना करीत परीक्षित एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं बघा. शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं मनीष यांच्या चांगली गोलंदाजी होती, परंतु चौकार आला. त्याच्यानंतर सामन्याला कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता जर आपण पाहायला गेलं तर 10 चेंडू मध्ये बघा. इथे मात्र एक्स्ट्रा नो प्लस 1 टोटल 2 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ओके ओके एक धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. ती म्हणजे साई कृपा श्रीवर्धन संघाकडे परीक्षित आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला रंगता येईल. होय काय कमालीचा खेळ पाहायला मिळतो. जबरदस्त डायरेक्ट हिट. ओ हो इथे मात्र अपील केली जाते आहे, परंतु काय घडेल बघा. इथे सुद्धा डायरेक्ट हिट लागलाय. तिथे सुद्धा त्या ठिकाणी पंच एकत्र येताना पाहायला मिळाले. काय घडेल बघा. निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे. चला या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न होता यष्टीपेक्षकाचा सुद्धा. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला होता. धावसंख्या होते 19. 3 चेंडू अजूनही त्या ठिकाणी शिल्लक आहेत, परंतु अजूनही 7 धावांची आवश्यकता. बघा सामना अजून संपलेला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत या ठिकाणी झुंज दिली जाईल. 4 चेंडू झाले, सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा झाल्या आहेत. हो हो सुरेख फटका अफलातून फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफविदर मध्ये जर आपण पाहायला गेलं तर चौकार पाहायला मिळाला. काय कमालीचा शॉट होता. संचित थोडेसे मागणे ठरताना पाहायला मिळाले. बघा 1 धावाची आवश्यकता. ओहो षटक समाप्त झालंय. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला आरावी संघ आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. आरावी संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण देखील या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
आणि या ठिकाणी साई कृपा श्रीवर्धन संघ विजय झालाय. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजय संघाच्या हार्दिक आभार. परंतु या सामन्यामध्ये संधी दिली जाईल साई कृपा साठी किंग कोळी भरटकर संघाला. पुढील सामना असणार आहे किंग कोळी भरटकर मूनस्टार काळिंजे. चला या ठिकाणी यायचा आराबी आणि श्रीवर्धन. नाणेफेकीसाठी विनंती असेल. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी साई कृपा संघ नाणेफेकी जिंकून प्रथमचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आदिल